प्रति आदरणीय शिक्षक मार्था मॅडम, परेरा मॅडम, आज मी नाटक क्षेत्रात लेखक, दिग्दर्शक, कला दिग्दर्शक म्हणून नाव कमावलं आहे. विविध शाळा, महाविद्यालये, कंपन्यांमधून नाटक बसवायचं काम करतो आहे. माझं नाव, ओळख आणि मिळालेलं यश पाहून लोक माझ्या कामाची दाद देतात. पण या यशाचं खरं श्रेय माझं नाही, ते तुमचं आहे. मार्था मॅडम, तुम्ही मला मधल्या सुट्टीत ₹1 खायला द्यायचात, अगदी 5वीपासून 9वीपर्यंत. कारण 10वीची परीक्षा बाहेरून द्यावी लागली. तुम्हाला या गोष्टीचं तेव्हा खूप त्रास झाला असेल. सॉरी. परेरा मॅडम, तुम्हाला आठवत असेल तर माझ्या त्या काळातील वाईट वागण्यामुळे फादर विल्सन रिबेलोनी शाळेत नाभी बोलवून शाळेतील सगळ्या विद्यार्थ्यांसमोर माझं टकलं केलं होतं. तुम्हाला ही गोष्ट खूप वाईट वाटली होती. तुमचा प्रेमळ विद्यार्थी खूप खोड्या करायला लागला होता. आजही तो दिवस आठवतो तेव्हा तुम्ही मला सांगितलेले शब्द अजूनही कानात तसेच आहेत. रॉबिन, मारामारी, शिवीगाळ हा आपला मार्ग नाही. माणूस सुशिक्षित नसेल तरी चालेल, पण तो सुसंस्कृत असला पाहिजे. आईवडिलांची मान शरमेनं खाली जाईल असं नको वागूस. आणि जिन्याने जाता जाता हात खांद्यावर ठेवून म्हणालात, पुन्हा असं वागणार नाहीस अशी शपथ दे. शपथ घेऊन मला वर्गात पाठवलात. मार्था मॅडम, त्यामधल्या सुट्टीत रोजच्यासारखेच ₹1 देण्यासाठी तुम्ही मला शोधत वर्गात आलात आणि म्हणालात, पुन्हा असं नको वागूस रॉबिन. गरिबीची चेष्टा करणारे अधिक असतात. आणि हातात ₹1 ठेवलात. माणसाला प्रेमाने जिंकता येतं हे तेव्हा कळलं नव्हतं, पण इतरांना मदत करण्याची सवय तुमच्या त्या कृतीमुळे लागली. मॅडम, आज समाजात माझ्या क्षेत्रात जे काही आहे ते तुमच्या शिकवणुकीमुळे आहे. गरिबाकडे पाहण्याची, गरजूंना ओळखण्याची ही नजर तुमच्यामुळे मिळाली आहे. शिक्षणाव्यतिरिक्त दिलेला हा धडा आजही मनाच्या कोपऱ्यात ताजातवाना आहे. म्हणूनच 50शी उलटूनही तुमच्या ऋणांचं ओझं मनात बाळगून आहे. तुम्ही दिलेल्या थोर विचारांनी मला जीवनात फार आनंद दिला आहे. त्या आनंदाबद्दल तुमचे आभार मानायचे राहूनच गेले होते. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. या शिक्षक दिनाच्या दिवशी तुमचं मनपूर्वक आभार मानतो. आपला खोडकर विद्यार्थी रॉबिन लोपेस.